नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पूर्ण आजी म्हणते की मी जर आनंदात राहावी जगावी असं तुला वाटत असेल तर मला वचन दे की तू तन्वीशीच लग्न करशील. त्यावेळेस सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. अर्जुनला सायलीने प्रपोज केल्याचे क्षण आठवत असतात. अश्विन म्हणतो की पूर्ण आजी आज तो विषय नको, आपण घरी जाऊ आणि नंतर या विषयावरती बोलूयात. पूर्ण आजी म्हणते की नाही, आज जर हा विषय आत्ताच संपवला नाही तर मी 2 पायावर नाही तर 4 खांद्यांवरतीच घरी जाईल. तन्वी लगेचच बोलते की पूर्ण आजी आजपर्यंत अर्जुन तुझ्या मनाविरुद्ध कधी वागलाय का? त्यामुळे तू असं बोलून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. पूर्ण आजी म्हणते मला आता बघायचंच आहे की या अर्जुनसाठी त्याची आजी जास्त महत्त्वाची आहे की ती मुलगी. कल्पना म्हणते की पूर्ण आई, तुमचा आवाज अजूनही त्याच्यापर्यंत पोहोचतच नाहीये. त्याला आजी, आई, बाबा यांच्याबद्दल काहीतरी वाटत असतं ना तर त्याने लगेच ते वचन दिलं असतं. पूर्ण आजी म्हणते की याला काहीच नकोय, मला काही झालं तरी सुद्धा याला काहीच पर्वा नाहीये. आणि असं म्हटल्यानंतर आजीची तब्येत खूपच बिघडते. सगळे खूपच घाबरून जातात. तन्वी या संधीचा फायदा घेते आणि म्हणते की अरे अर्जुननी साधं वचन जरी दिलं ना तरी सुद्धा तिला लगेच बरं वाटेल. अर्जुनही खूप घाबरलेला असतो. तो पूर्ण आजीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तितक्यात तन्वी मुद्दाम त्याचा हात घेते आणि पूर्ण आजीच्या हातावरती ठेवते आणि म्हणते की दिलं, अर्जुनने वचन दिलं. सायलीला हे पाहून खूपच मोठा धक्का बसतो. अर्जुन सुद्धा खूप शॉकमध्ये असतो कारण त्यांनी हे केलेलंच नसतं. तन्वी नाटकीच बोलू लागते, पूर्ण आजी बघ, अर्जुन तयार झाला आहे आमच्या लग्नासाठी. मामा मामी बघा, हातावर हात ठेवून त्यांनी वचन दिलंय. पूर्ण आजी अर्जुनाशी हाक मारते तेव्हा अर्जुन रडतच म्हणतो की मी वचन देतो. सगळे खूपच आनंदित झालेले असतात पण चैतन्य मात्र खूप मोठा धक्का बसतो. तो कपाळालाच हात लावतो आणि त्याची नजर सायलीकडे जाते. तो मनातच म्हणतो की हे सगळं काय होऊन बसले. अर्जुनला त्याच्या मनाविरुद्ध वचन द्यावं लागलं आणि हे सगळं सायली बहिणीने पाहिलं आणि या परिस्थितीमध्ये मला बोलण्याचा काहीच अधिकार नाही. आता तर सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती दरवाजा लावून घेते आणि बाहेर निघून जाते. त्यावेळेस तिच्या पायाखालची अगदी जमीनच सरकलेली असते. तिला चालता सुद्धा येत नाही धड आणि तिला अर्जुनने प्रपोज केलेले सगळे क्षण आठवत असतात. तिने प्रपोज केलेलं हे सुद्धा तिला आठवत असतं. इकडे कल्पना म्हणते की अभिनंदन पूर्ण आई, आता तन्वी आपली सून होणार आहे. सगळे आनंदात असतात मात्र अर्जुन खूप रडत असतो. चैतन्य लगेचच खोलीच्या बाहेर जातो. इकडे सायली खूप शॉकमध्ये असते आणि ती हॉस्पिटलच्या बाहेर जात असते. तेवढ्यात प्रतिमासुद्धा हॉस्पिटलमध्ये येत असते. सायली तिच्याच नादात असते. प्रतिमा तिच्या समोर जाते आणि काय झालं असं विचारते. तेव्हा सायली काही न बोलता तिच्या गळ्यात पडून खूप मोठमोठ्याने रडू लागते. सगळं संपलं आहे प्रतिमा आत्या, मी आणि अर्जुन सर कधीही एकत्र येऊ शकत नाहीत आता. प्रतिमा म्हणते म्हणजे घरच्या सगळ्यांनी मिळून जे ठरवलंय ते तुला कळालं वाटतं. ती म्हणते मी जर तुझ्यासाठी काही करू शकले असते ना तर मला खरंच खूप आवडलं असतं बाळा, पण मी काहीच करू शकत नाही. सायली म्हणते पण अर्जुन सरांच्या हातात तरी कुठे काय उरले प्रतिमा आत्या, पण आता हे सगळं सहन करायची ताकद मला आणावीच लागेल. आता मी ती कुठून आणणार आहे माहीत नाही, पण आणावीच लागेल. मी निघते इथून, कुणी मला इथे पाहायला नको, असं म्हणून ती निघून जात असते. तितक्यात प्रतिमा तिला थांबवते. तू माझ्यासाठी जे जे काही केलं आहेस ना त्याची मी परतफेड कधीच करू शकत नाही. पण एक लक्षात ठेव, ज्या क्षणी मला असं वाटेल की मी तुझी मदत करू शकते त्यावेळेस पहिले मी तुझ्या पाठीशी उभी असेल. त्या क्षणी मी कसलाही विचार करणार नाही सायली, तुझा आधार बनून मी उभी राहील. सायली म्हणते की मला माहिती आहे प्रतिमा आत्या, तुम्ही माझ्यावरती मुलीसारखी माया केलीत आणि आई आपल्या मुलीची साथ कधीच सोडत नाही. पण नशिबानेच माझी साथ सोडली आहे, त्याला तुम्ही तरी काय करणार. सायली येते असं म्हणून निघून जाते. तितक्यात चैतन्य तिथं येतो. प्रतिमा विचारते की पूर्ण आई कशी आहे. चैतन्य बरी आहे असं सांगतो आणि प्रतिमा तिकडे निघून जाते. चैतन्य लगेचच सायलीच्या पाठीमागे पळत जातो. सायली हॉस्पिटलच्या बाहेर आलेली असते आणि तिला सतत तेच बोलणं आठवत असतं. ती खूपच रडत असते. इकडे तन्वी अर्जुनचा हात हातात धरते आणि म्हणते की मला माहिती होतं की तू लग्नाला नक्की होकार देशील, कारण आपण दोघंही सगळ्यात आधी आपल्या घरच्यांचा विचार करतो. अर्जुनला तिचं हे बोलणं वागणं काही पटत नसतं पण पूर्ण आजीसाठी तो शांत असतो. अश्विन विचारतो की आता बरं वाटतंय का. पूर्ण आजी म्हणते की आता एकदम छान वाटतंय, मला आता काहीही होत नाहीये. तितक्यात प्रतिमा तिथे येते. प्रतिमा मनातच म्हणते की पूर्ण आईची तब्येत आता जरा बरी वाटते, मग मी आताही हे लग्न थांबवू का, म्हणजे अर्जुनलाही ते नकारायला बरं पडेल. अस्मिता तिला पाहते आणि अगं प्रतिमा आत्या बघ पूर्ण आजी, प्रतिमा आत्या आली आहे. प्रताप म्हणतो आता तिला आणखी बरं वाटेल. तन्वी मनातच म्हणते की ह्या अर्ध्या मेंदूला कसं काय कळालं की म्हातारीला ॲडमिट केलंय, हिने काही घोळ नको घालायला. प्रतिमा पूर्ण आईची चौकशी करते. तिला व्यवस्थित बरं वाटतंय हे कळाल्यानंतर ती म्हणते की मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. तन्वी मनातून चांगलीच घाबरते. तिला वाटतं की आता काहीतरी घोळ होणार आहे. ती लगेचच मध्ये बोलते की आई अगं
पूर्णा आजी इतक्या लवकर कशी काय बरी झाली हे तरी आधी ऐकून घे. आनंदाची बातमी आहे आई. अर्जुनने स्वतःहून पूर्णा आजीला वचन दिले की तो माझ्याशी लग्न करणार आहे. प्रतिमा विचारते की होय का अर्जुन, तू या लग्नाला होकार दिलाय? अर्जुन हो असं सांगतो. तन्वी म्हणते की आई कसं वाटतोय आमचा जोडा? छान वाटतोय ना? तू आता फक्त आशीर्वाद दे. अस्मिता म्हणते अरे थांबा, आधी पूर्णा आजीचा आशीर्वाद घ्या. कल्पना म्हणते नाही नको राहू देत. पूर्णा आजीला उठता येणार नाही आणि अशा अवस्थेमध्ये नमस्कार करायचा नसतो. तू अगोदर आईच्याच पाया पड. तन्वी बळसच अर्जुनला प्रतिमा आत्याच्या पाया पडायला लावते. इकडे सायली हॉस्पिटल बाहेर उभी असते. तितकं चैतन्य तिथं येतो आणि अडखळतच बोलतो की तू पाहिलंच नाही सगळं? अर्जुनचा नाईलाज झाला. पूर्णा आजीच्या तब्येतीचा प्रश्न नसताना तर त्यांनी असं वचन दिलंच नसतं. सायली म्हणते की मला हे कळत नसेल का चैतन्य भाऊजी, पण यांना जाऊन सांगा की त्यांनी जो काही निर्णय घेतलाय तो अगदी योग्य आहे. पूर्णा आजीच्या तब्येतीपुढे बाकी काहीच महत्त्वाचं नाहीये. ती निघून जायला लागते तेव्हा चैतन्य तिला सायली वहिनी अशी हाक मारतो. सायली म्हणते की मी आता तुमची सायली वहिनी नाहीये चैतन्य भाऊजी, फक्त सायली. चैतन्य म्हणतो की नाही, माझ्यासाठी तू सायली वहिनीच आहेस आणि कायम माझी वहिनीच राहशील. सायली म्हणते की पण आता त्याचा काही उपयोग नाहीये चैतन्य भाऊजी, तुम्ही आज जा, कारण तुमची सर्वात जास्त गरज या क्षणाला यांना आहे. यांना कमीत कमी त्रास होईल असं बघा. आणि सायली जड पावलाने तिथून निघून जाते. मित्रांनो, येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कुसुमला सायली हॉस्पिटलमध्ये जे काही घडलं आहे ते सर्व सांगते. कुसुम चिडूनच म्हणते की पूर्णा आईच्या शब्दाखातीर अर्जुन त्या प्रियाशी लग्न करणार? अगं ही तर शिक्षा झाली त्याच्यासाठी. सायली म्हणते की प्रियासारखी मुलगी तर त्या घराचं वाईटच करणार, पण मी ते होऊ देणार नाही. ठरलं तर मग मी लग्न करणार माझ्याच नवऱ्याशी. तर मित्रांनो, आता सायली आणि अर्जुनचं दुसऱ्यांदा लग्न होणार ते कसं हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.